ही एक माइंडसेट बदलणारी मराठी गोष्ट आहे. एका हॉस्टेलमध्ये 100 विद्यार्थी राहत होते. रोज सकाळी नाश्त्याला सगळ्यांना एकच पदार्थ मिळायचा, ब्रेड आणि बटर. त्यातले 80 विद्यार्थी नाराज होते. रोज तेच तेच खाऊन ते कंटाळले होते. काहीतरी नवीन वेगळं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. पण उरलेले 20 विद्यार्थी ब्रेड बटरवर खुश होते. त्यांना काही तक्रार नव्हती म्हणून ते गप्प राहिले. शेवटी 80 विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या सुपरवायझरकडे तक्रार केली. सुपरवायझरने उपाय म्हणून मतदान घ्यायचं ठरवलं. त्याने विविध नाश्त्यांचे पर्याय फळ्यावर लिहिले आणि सांगितलं, ज्या पदार्थाला जास्त मतं मिळतील तोच नाश्ता रोज दिला जाईल. मतदान झालं. ब्रेड बटरला 20 मतं, नूडल्सला 18 मतं, अंडी टोस्टला 16 मतं आणि इतर पदार्थांना थोडी थोडकी मतं मिळाली. निकाल काय आला? ब्रेड बटर जिंकलं. पुन्हा तोच नाश्ता सगळ्यांना मिळू लागला. कारण काय? ब्रेड बटर आवडणारे 20 विद्यार्थी एकजुटीने एका पर्यायाला मत देत होते. पण बदल हवा असलेले 80 विद्यार्थी आपापल्या आवडीनुसार विभागले गेले. त्यांची मतं फुटली. मित्रांनो, या गोष्टीचा बोध सरळ आणि साधा आहे. जोपर्यंत 80% लोक आपापल्या पसंतीमध्ये विभागलेले राहतात, तोपर्यंत उरलेले 20% लोक एकजूट राहून त्यांच्यावर राज्य करतात. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की लिहा. ही रील जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सेव्ह करा. कॅप्शन जरूर वाचा आणि डेली 1% मोटिवेशन साठी या अकाउंटला लगेच फॉलो करा.